सादर करीत आहोत महाराष्ट्राची लोकधारा। भारतात मुख्यतः महाराष्ट्रात सर्व प्रमुख शहरात मोठमोठ्या शोभायात्रा काढल्या जातात। नववर्षाचे स्वागत सगळ्यांनी मिळून करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे। शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व मार्गांवर मोठमोठ्या रांगोळ्या काढून अनेक विषयांवर भाष्य करणारे चित्ररथ चालवले जातात। स्त्रिया पारंपरिक नऊवारी साड्यात नेसून पेटे बांधून मोठ्या उत्साहाने स्कूटर बाईकवरून रॅली काढतात। तरुणही पारंपरिक वेशात पेटे बांधून हिंदुत्वाचे प्रतीक असलेल्या केशरी झेंड्याचे कवायती संचलन करतात। चला आपण या शोभायात्रेची छोटीखानी आवृत्ती बघूया। शोभायात्रा सादर करीत आहेत आर्या साठे, साशा जोशी आणि सिया जोशी। सादर करीत आहोत भोंडला। भोंडला हा फक्त बायकांचा सण आहे। नवरात्रीच्या ते 9 दिवस रोज संध्याकाळी मुली स्त्रिया छान छान कपडे घालून दागदागिने घालून जमतात। पाटावर रांगोळी किंवा तांदुळाचा हत्ती काढून फेर धरून पारंपरिक गमतीशीर गाणी म्हणून खूप मजा करतात। घरोघरी आलेल्या खिरापती प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात। नवरात्रीच्या वेळी पाऊस संपत आलेला असतो आणि शेतात पिके डोलू लागलेली असतात, त्यामुळे साऱ्याच जणी आनंदाने देवाचे आभार मानून भोंडला करतात। ही गाणी लोकगीते असल्याने त्याचा अर्थ शोधण्यापेक्षा शब्दांची गंमत महत्त्वाची। चला आता भोंडल्याची सुरुवात गणेश वंदनाने करूया। ऐलमा पैलमा गणेश देवा। सादर करीत आहे स्मृती देशपांडे, शिखा भक्ता, श्रेया देशपांडे, साची परब आणि प्रचिनी कांबळे।
पुढचा कार्यक्रम आहे गोंधळ. आपल्या महाराष्ट्रातील लोकगीतांचा आणखी एक प्रकार म्हणजेच गोंधळ. घरातील कार्य नीटपणे पार पाडण्यासाठी देवीची केलेली गाण्यातली ही पूजा रात्रभर चालते. गोंधळी वेगवेगळे गीत गाऊन देवीची आणि खंडोबारायाची आराधना करतात. रात्रभर हॅलो रात्रभर आई अंबेच्या नावाचा गजर केला जातो. गीतांमधून वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. गोंधळी काकडा, तुंटुणा, संभळ घेऊन नृत्य व गीते सादर करतात. आता पाहूया गोंधळ. असेच दोन छोटे गोंधळी आपला हा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा म्हणून आई अंबेचे आवाहन करायला आले आहेत. तेव्हा बघूया गोंधळी. सादर करीत आहे अक्षत जोशी आणि अर्चित जोशी. आईच्या नावाचा
दिंडी जागतिक पातळीवरती नोंद झालेली शेकडो वर्षांपासून चालू असलेली लोकयात्रा म्हणजे आपली वारी पालखी. आपण आता याची झुळूक पाहूया. दिंडी सादर करीत आहे जिया पालखे, स्वरा कारके आणि आर्यन सावंत. आणि बाकी सगळ्या लहान मुलांना रिक्वेस्ट आहे की त्यांना जॉईन करा म्हणून. भागवत धर्माच्या तत्वज्ञानाचे जागरण घडवणारा वारकरी संप्रदाय म्हणजे मराठी संस्कृतीचा मेरुदंडच जणू. तर आषाढीची पायवारी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या आचार धर्माचा मेरुमणी. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची आत्मखूण आहे. श्री विठ्ठलाच्या भक्तांचा मेळा म्हणजे वारी. संतांना बरोबर घेऊन त्याच संतांचे अभंगगार श्री विठ्ठलाच्या भेटीस जाण्याचा वारीचा हा सोहळा आणि त्याची शतकानुशतकांची परंपरा जगात एकमेव द्वितीयच. मराठी संस्कृती आणि प्रकृती यांचा मनोज्ञ संगम होतो या वारीत. महाराष्ट्रातील निसर्गाचे वेळापत्रक आणि वारीचे वेळापत्रक यांचा मेळ जुळवला आमच्या संतांनी. प्रपंचात राहून परमार्थ करण्याचा आचार धर्म शिकवते वारी. त्यामुळे एखाद्या वर्षी पावसाचे आगमन पुढे मागे झाले तरी प्रस्थानाला हजेरी लावून न शकलेला वारकरी पुढच्या मुक्कामावर वारी सोहळ्यात सामील होतो. संतांच्या बरोबर श्री विठ्ठलाच्या नामचिंतनात त्या विठ्ठलाकडे केवळ प्रेमच मागण्यासाठी निघालेल्या प्रेमळ भक्तांचा मेळा म्हणजे वारी. मराठी माणसाची ओळख असलेल्या या वारी सोहळ्याचा अंतर्बाह्य परिचय करून घेणे ही सुद्धा एक वारीच. वारकरी म्हणजे वारी करणारा. चला तर मग आज आपण सर्वजण वारकरी बनून नवीन पिढीला माऊलीच्या विठ्ठल भक्तीचा राजमार्गाची ओळख करून देऊ.
वृषाली आम्हाला काही रेकॉर्डच येत नाही करता रेकॉर्डच होत नाही काही सगळे मध्ये येतात उलट्या बाजूनी पाठी दिसतात आपण आता थोडं साखर प्रसाद घेऊन वारीसाठी निघणारे सगळे जण ओके प्रसाद मिळाला वारीला जाणार आता सगळेजण हातात पकडा चला सगळ्यांना मिळाला प्रसाद हे घे साची प्रसाद उद्बत्ती मला पाहायला लागेल
सगळे साखर खायला पुढे आहेत. हे घेऊन हे घे सांभाळू ना बेटा. देऊन टाका तिला बोला तिला बोला. कला सादर केल्या. त्या मुलांचे कौतुक करण्यासाठी मी मिस्टर प्रवीण गौड आणि मिसेस अनुराधा गौड त्यांना स्टेजवर आमंत्रित करते. शोभायात्राचे बालकलाकार आर्या साठे, साशा जोशी, तृप्ती, या दोघांचं वय 4 वर्ष. सिया जोशी, तिचं वय 9. सिया, आर्या आणि साशा एक फोटोसाठी येतं इकडे. त्यांच्याजवळ समोर जा, समोर. यांनी आपल्याला या प्रोग्रामसाठी $200 डोनेशन दिलं आहे. थँक्यू. नेक्स्ट मी मिस्टर अजित पवार आणि मिसेस अंजली पवार यांना स्टेजवर आमंत्रित करते. बोंडला केलेले मुलं स्मृती देशपांडे, स्मृती,
हिचं वय 8 वर्ष. शिखभक्ता. हिचं पण 8 वर्ष. श्रेया देशपांडे 4 years. साची परब 4 years. आणि प्रचिती कांबळे प्रचिती कांबळे 8 years. थँक यू. मी मिस्टर मदन सावंत आणि मिसेस संजीवनी सावंत यांना बोलवते. गोंधळ ज्या मुलांनी केला त्यांना मी स्टेजवर बोलवते. अक्षत जोशी. आर्चिस जोशी. आता मी मिसेस अनुराधा साठे यांना स्टेजवर बोलवते. दिंडीचे 3 बालकलाकार जिया पाकळे, स्वरा करके, आणि आर्यन सावंत. थँक्यू. पुढचा कार्यक्रम आहे हे जे मेडल्स आपण आता डिस्ट्रीब्यूट केले पार्टिसिपेंट्सला, हे फॉल्सम लेक मॉन्टेसरी अकॅडमी तर्फे स्पॉन्सर्ड होते. फॉल्सम लेक मॉन्टेसरी ही फॉल्सम मध्ये लहान मुलांचं डे केअर आहे आणि त्यांनी आपल्या मंडळासाठी एक खास योजना सुरू केली आहे. जर का तुमच्यापैकी कोणाला तिथे डे केअर मध्ये नाव रजिस्टर करायचं असेल आपल्या मुलांसाठी, तर तुम्ही MMSACचा रेफरन्स तिथे मेन्शन करू शकता आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर FLMA मंडळाला $100 डोनेट करतील. तुम्हाला काही क्वेश्चन्स असले FLMAच्या बद्दल, फॉल्सम लेक मॉन्टेसरी अकॅडमीच्या बद्दल, तर कृपया मंडळाशी संपर्क साधावा. हॅलो. त्याची सूत्रे मी अमिता खरे यांना सोपविते. मी विनंती करते त्यांनी येऊन आपापल्या जागा म्हणजे आपण कार्यक्रमाला सुरुवात करू.
उजव्या बाजूला किचन आहे. त्याच्यामुळे आणखी एक सूचना, ज्यांना कोणाला डिनर्सचे कुपन घ्यायचे आहेत त्यांनी कृपया प्लीज रिसेप्शनवर संपर्क साधावा. आता थोड्याच वेळात ते काउंटर बंद करणार आहेत आणि म्हणून एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर कृपया तुम्ही डिनरचे कुपन विकत घ्यावे. आणि डिनर अत्यंत नॉमिनल चार्जमध्ये ठेवलेला आहे, $6 पर पर्सन. आणि तुम्ही डिनरचे कुपन्स विकत घेतल्यावर तुम्हाला गुगल नेक्सस टॅबलेट जिंकण्याची पण संधी आहे. कारण जे आमचे स्पॉन्सर आहेत नेशन वाईड इन्शुरन्स, ते शेवटी एक रॅफल कंडक्ट करणार आहेत. तर तुमच्या कुपनचा एक पार्ट तुम्ही त्या रॅफलसाठी ठेवू शकता आणि तुम्हाला गुगल नेक्सस टॅबलेट जिंकण्याची संधी आहे. फॉल्सम लेक मॉन्टेसरी बद्दल थोडी हॅलो थोडी फॉल्सम लेक मॉन्टेसरी बद्दल माहिती. फॉल्सम लेक मॉन्टेसरी अकॅडमीचा ॲड्रेस आहे 196 ब्लू रवाइन रोड, सूट 150, फॉल्सम कॅलिफोर्निया 95630. फोन नंबर 9163519448. Folsom Lake Montessori Academy is committed to excellence, providing quality education and daycare for kids ages from 0 to 6 years. Our philosophy is based upon Montessori principles of developing well-rounded individuals. Program offered infant, toddler, pre-K, kindergarten, and after-school care and summer camp. Promotion: sibling discount 10%, free trial day, and parent referral program. तर ज्यांना कोणाला इथे एनरोल करायचं असेल त्यांनी कृपया FLMA2010academy@gmail.com वर संपर्क साधावा किंवा त्यांची वेबसाईट आहे www.folsomlakemontessori.com. Business hours Monday to Friday 7 AM to 6 PM. Thank you.